आज आपण करणार आहोत शाबूची खीर। एक तांब्या पाणी कढईमध्ये टाका, त्याला चांगल्या प्रकारे उकळू द्या। तोपर्यंत 1 वाटी दूध, मी रात्री शाबू भिजू घातला होता। चांगल्या प्रकारे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये शाबू टाका। शाबूला चांगल्या प्रकारे मिक्स करत राहा। अशा प्रकारे उकळल्यानंतर शाबूमध्ये 1 वाटी दूध टाका, त्यालाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। शाबू थोडा थोडा घट्ट होत जाईल। अशा प्रकारे घट झाल्यास त्यामध्ये 1 वाटी गूळ टाका, त्यालाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। गूळ टाकल्यामुळे खीर आपली पातळ होते, त्याला चांगल्या प्रकारे शिजू द्या। अशा प्रकारे उकळी आल्यानंतर त्याला हलवत राहा। नंतर आपली शाबूची खीर तयार आहे। मी केलेली शाबूची खीर कशी वाटली? छान वाटली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा।